नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले महत्त्वाचे लोक उपयोगी निर्णय आणि शिवाय प्रकल्पांबद्दलच्या वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी. अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांची ज्याकडे नजर लागलेली होती ती शेतकरी कर्जमाफीची घोषणा जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना कृषी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं या योजनेचं नाव आहे. याशिवाय जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. हे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. महावितरण कंपनीला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचा IPO आणण्याचे धाडसी निर्देश दिले. भांडवली बाजारात प्रवेश केल्यास समभागधारकांकडून मोठी गुंतवणूक मिळून उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कंपनीने आपल्या कारभारात कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कृषी क्षेत्राच्या वीज दायित्वासाठी MSEB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड ही नवीन कंपनी कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि या विभागामुळे महावितरणवरील आर्थिक भार कमी होऊन कंपनी नफ्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. राज्याचा GDP वाटा 13.8% पोहोचला असून महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल बनली आहे. मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी 10 लाख रोजगार निर्मिती आणि पुढील 2 महिन्यात 1.5 लाख सरकारी नियुक्त्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. गुंतवणुकीबाबत माहिती देताना ते म्हणाले की देशातील 39% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित केलं जात असून तिथे 70,000 रोजगार निर्माण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर इथून देशव्यापी HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. आई निरोगी असेल तर कुटुंब सुरक्षित राहतं असं सांगत पंतप्रधानांनी उज्ज्वला योजना आणि सुरक्षित मातृत्व योजनेसारख्या महिलाभिमुख उपक्रमांचा गौरव केला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर ज्वलनशील आणि धोकादायक पदार्थांची वाहतूक करण्यासाठी आता आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रोपिलीन गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात महत्त्वाच्या घोषणा केल्या. भविष्यातील आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना तातडीने माहिती देण्यासाठी ITMS प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल आणि या 36 तासांच्या वाहतूक कोंडीच्या काळात वसूल केलेला टोल प्रवाशांना परत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात जावे विनोदाच्या गावा हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला केवळ संवादाचीच नव्हे तर प्रगत ज्ञानभाषा आणि रोजगाराची भाषा बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत पंतप्रधान मोदींनी मराठीला अभिजात दर्जा देऊन राजाश्रय मिळवून दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकटात विनोद शोधणाराच खरा मराठी माणूस अशा शब्दात कौतुक केलं. तर उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी डिजिटल माध्यमात मराठीचा वापर वाढवण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाणार आहे. शीख धर्माचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे. भारतीय संस्कृती आणि धर्माच्या रक्षणासाठी गुरुजींनी 1675 मध्ये दिलेलं बलिदान जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे आणि हे बलिदान पुढील पिढीपर्यंत पोहोचवावं यासाठी त्यांचा इतिहास आता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी.